तुझी लाडकी सून जी या घरात कधीच आली नाही, गौरी, तिच्याविषयी माहिती द्यायला आले. तरीत कोसळली. वाघाने खाल्लंय बहुतेक. सगळीकडे लोक शोधाशोध करतायत. अजून काही सापडलेली नाही. आणि तुझी ती कमळी आहे ना, ती तर अगदी वेडी पिशी झालेली आहे. आईला शोधते, कुठे शोधू कुठे शोधू, सापडली नाहीये. तेच केलं. खरं तर मला कमळीला मारायचं होतं, पण ही मूर्ख बाई ही मध्ये आली. गोळी तिला लागली. मला तिला नव्हतं मारायचं. ठीक आहे ना, माझ्यासाठी सोयीचंच झालं ना. ती मेली काय आणि ती मेली काय, काय फरक पडतो. एक गोष्ट मात्र पक्की झाली. आता या कमळीचं सत्य तिला कसं काय कळणार. कारण तिची आईच गेली आता ढगात. तिला कोण सांगणार तुझा बाप कोण होता ते. म्हणजे हे सत्य असंच खाली दबलं राहणार. झाली माझी गोष्ट. सोप. आता तुला देखील जगण्याची काय गरज आहे रे. पण मग ऋषी सर, आम्ही सकाळीच इथे येऊन बघून गेलोय. आय नो, पण गेल्या 2-3 तासात जर नवीन ऍडमिशन झाली असेल तर एकदा चेक करूयात ना परत. चल. मॅडम, गेल्या 2-3 तासात एक जखमी बाई ऍडमिट झाल्यात का? नाही, 2-3 तासात तर कोणाला आणलं नाहीये. एकदा परत चेक करूया. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या आईला माझ्या बाबतीत कळवायला हवं. ती काळजी करत असेल. हो, कळवतो. हॅलो. हॅलो, ऋषी इनामदार. हां, तुम्ही आणि कमळी अर्जंट पोलीस स्टेशनला या. काय झालं? काही सिरियस आहे का? असं फोनवर सांगता येणार नाही, तुम्ही लगेच या. बरं, ठीक आहे. काय झालं? कोणाचा फोन होता? पोलीस स्टेशनमधून फोन होता. काय म्हणले? त्यांनी आपल्याला अर्जंटली बोलवलंय. चल ये. आता आपण काय घ्यायचे. हे हात पुढे कर. कसं दिसतं ना. ज्या बहिणीने ज्या भावाच्या हातावर राखी बांधली होती तीच बहीण आता तिच्या भावाचा असा खून. फार नाही, अजून एक 2 किंवा 3 मिनिटांचा अवधी आहे. हॅलो, अन्नपूर्णा मॅडम. कामिनी, तो माझा फोन आहे. तू कोणाशी बोलतीस? हो, माहिती आहे मला. ते इन्स्पेक्टर असं लिहिलं होतं ना, म्हणून मला वाटलं की घ्यावा. तुझा बाहेर, मी बोलते त्यांच्याशी.
एक मिनिट हा बोला इन्स्पेक्टर. हां मॅडम राजन सर सापडलेत. राजन सापडला? कुठे? कसा आहे तो? आता ठीक आहे ते, त्यांचा अपघात झाला होता, पण काळजी करण्यासारखं काही नाही, ते शुद्धीवर आलेत. त्यांना मी मुंबईला पाठवतोय. अपघात? अहो पण म्हणजे फार लागलं नाहीये ना त्याला? नक्की बरा आहे ना तो? नाही मॅडम, फार लागलेलं नाही आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कमळीच्या गावी गेलो होतो, पण त्या गावी ते पोहोचलेच नव्हते. त्या अगोदरच त्यांचा अपघात झाला होता. आणि आता हॉस्पिटलची फॉर्मॅलिटी आम्ही कंप्लीट केलेली आहे. त्यांना आम्ही मुंबईला पाठवतोय. म्हणजे तो सिद्धटेकला पोहोचलाच नाही? जर राजन गावात पोहोचलाच नाही म्हणजे तो गौरीला भेटलाच नसणार आणि नाही कमळीला. म्हणजे त्याला काहीही माहीत नाहीये. साहेब काय झालं? तुम्ही असं गडबडीनं का बोलवलं? सर काय झालंय? काही नवीन माहिती मिळाली का? सर सांगा की. शेजारच्या गावाजवळ नदीवरून वाहत आलेली एक डेड बॉडी आम्हाला मिळाली. कसं आहे, काही दिवस पाण्यात राहिल्यामुळे बॉडीची अवस्था खूपच वाईट झाली होती. चेहरा तर पूर्ण खराब झाला होता. त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटवणं अशक्य होतं. कुठं आहे ती? मला बघायचं. मी ओळखतो. नाही, ते शक्य नाही, कारण त्या बॉडीची ओळख पटत नसल्यामुळे सरकारी नियमांनुसार आम्ही त्या बॉडीचे अंतिम संस्कार केले. काय? अहो, काय मला न विचारता तुम्हाला कोण आहे ते माहित नसतं ना? कसं काय? कमळी शांत हो. त्या बॉडीचे अंतिम संस्कार जरी झाले असले तरी त्या बॉडीजवळच्या काही वस्तू आम्ही प्रूफ म्हणून ठेवलेत आणि त्याची शहानिशा करण्यासाठी तुला इथे बोलवलं. पाटील